के आगे जो बड़े बड़े शेड लगा दिए गए थे फुटपाथ पर, उसे ही निकालने का जो काम आज कर रही है। आप देख सकते हैं ये पूरी टीम चल रही है। आप देख सकते हैं मेरे साथ पुलिस का भी खड़ा बंदोबस्त है। मैं क्या बोल रहा हूँ, आपके पास ऑर्डर आज के अभी है तो बताइए। आप बात सुनिए, मैं बात करूँगा। हाँ सर, एक मिनट बताओ। अरे तुम्ही अंगावर कसं जात आहे? अंगावर आली ऑर्डरची कॉपी दाखवली। माझी प्रॉपर्टीचं नुकसान आहे सर, मला 2-3 लाखाचं मतदान अगोदर नाही का? तुम्ही वकील साहेब अरे सर, ऑर्डर आहे माझ्याकडे, डिस्ट्रिक्ट कोर्टचा आणि हायकोर्टचा ऑर्डर आहे। त्यांना हात लावायची परवानगी पण नाही। आमच्या महानगरपालिकेचे ऍडव्होकेट लोकांनी पण सांगितलं आम्ही पण नंतर आम्ही कसं काय आज आले? आमचे मॅनेजर लोक आमच्या भाड्यावर प्लॉट दिलेला आहे, त्यांनी पण ऐकायला तयार नाही। हे बूम चालू करना, पाणीच्या हिशोबाने सर्व चाललंय यांचा कार्यभार।
झटापटी हाच मूळ झाली. डॉक्युमेंट बघत नाही ते आमचे. म्हणून सांगतात डॉक्युमेंट बघत नाही, ऑर्डर नाहीये, काही नाही म्हणून ते फोनवर दाखवत आहे. मी जोडून आलो ऍडव्होकेटचा कोर्टात होतो मी साहेबांच्या तिकडे. स्टे दिलेला आहे मला, प्रॉपर्टीला कोणी हात लावणार नाही म्हणून स्टे दिलेला आहे. आणि काही पण कारवाई करायची असेल आधी पूर्ण नोटीस वगैरे पाठवायची, पूर्ण मोजणी करायची, मग कारवाई करायची पुढची. त्याच्यावर मला स्टे दिलेला. आत्ताचा स्टे नाही, हा स्टे बघा तुम्हाला दाखवतो. तारीख 25 जुलै 2025 ते त्यापासून स्टे आहे मला. कोणत्या प्रॉपर्टी संदर्भात? हे प्रॉपर्टी सर्व संदर्भात आहे. आर्यन प्लॉट क्रमांक 10. महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात की अनाउन्सिंग केली. अरे कुठे अनाउन्सिंग आहे, कुठे काय सर कुठे आम्हाला केलं दाखवा असताना? ना. आज त्यांनी काहीच केलं नाहीये. आम्ही त्यांना मी अर्धा तास पूर्वी त्यांना मी भेटत होतो, पेपर दाखवत होतो. त्यांनी दाखवलेलं पेपर आहे. सुद्धा हातात घेतला नाही. त्यांनी इकडचे त्यांनी manager पेपर आहे. सुद्धा हातात घेतला नाही. त्यांनी मानत नाही का? नाही मानत नाही, दिसतंय एकदम खतरनाक तुमच्या दिसतंय. समोर आहे ना. त्यांच्या मना हिशोबाने कार्यभार चालू आहे पूर्ण. सर तुमच्या समोर आहे. त्यांचा मी मोबाईल हातात देऊ लागलो, पेपर देऊ लागलो, त्यांनी घेतलं नाही हातामध्ये काही पण. कोर्टाची काय व्हॅल्यू नाही, हायकोर्टच्या पण काय आदेशाची काय घेणं नाही त्यांना. तिथं काय काम करायचं तिकडे जाणार, दुसऱ्या जागेवर जिकडे अतिक्रमण आहे तिकडे जाणार नाहीये, कुठे जाणार नाहीये. मध्ये कधी जाणार आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली सर. भाऊर साहेबांना मी सांगितलं त्यांना. कोर्टाचाच आदेश दाखवतो त्यांना. हा? पूर्ण उल्लंघन झालेलं आहे न्यायालयाच्या आदेशाचं. जाणार आहे, हो जाणार आहे ना सर, 100% जाणार आहे सर आम्ही. आक्रमण बाजूला आहे, मी माझा प्लॉट आहे, मी होणार आहे, मी कष्ट. अहो एखाद्याचं घर जर तुटत असेल आणि त्याच्याकडे स्टे असेल काय करावं लागेल त्यांनी? लागले कसं काय नाही आक्रमण होणार कोणी? म्हणजे डॉक्युमेंट्स असून पण तुम्हाला दाखवताय आम्ही आणि तुम्ही ते बघत पण नाही, डायरेक्ट बुलडोझर चालत. हे कोणतं नाव आहे तुमचं? आज या ठिकाणी आपण 7 हिल ब्रिज पासून ते भाजीपाली चौक पुतळा जो आहे त्यापर्यंत आपण कारवाई करत आहोत. आणि हा मुख्यत्वे आपली जी विकास योजनेमध्ये जो रस्ता निश्चित झालेला आहे त्या डेव्हलपमेंट प्लॅन मधला 30 मीटरचा हा, दोन्ही बाजूने 15-15 मीटरचा हा रस्ता आहे. या भागामध्ये आम्ही यापूर्वी ज्या नोटिसेस आहेत, आमचं अनाउन्समेंट आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही पार पाडलेल्या आहेत. आणि सर्व लोकांना विनंती केली होती की त्यांचं कुठलंही आर्थिक नुकसान व्हावं नाही यासाठी त्यांनी महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा. आणि आपलं जे अनधिकृतरित्या ज्याला महानगरपालिकेची कुठलीही परवानगी घेतली गेलेली नाहीये असे सगळे स्ट्रक्चर त्यांनी स्वतःहून काढून घेण्याबद्दल यापूर्वीच आवाहन केलेलं होतं. बहुतांश लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे. मात्र ज्या लोकांनी काढलेलं नाहीये, आज महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाई दरम्यान आम्ही ती सर्व मालमत्ता या निष्कासित करत आहोत. आता एकूण किती अतिक्रमण जमीनदोस्त करणार आहेत आणि याच्यानंतर तुमची पुढची कारवाई कुठे असणार? आम्ही जो अंदाजित या ठिकाणी संख्या निश्चित केली आहे ती साधारण 150 ते 200च्या घरामध्ये आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात तिथं अतिक्रमण असून आम्ही याच्यानंतरची जी कारवाई आहे ती भाजीपाली चौक ते आनंद गाडे चौक पर्यंत तिथं करणार आहोत. कारण स्मार्ट सिटीचे बरेचसे जे रस्ते आहेत हे त्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणामुळे हे थांबलेले आहेत. तर आज त्या ठिकाणी कारवाई करून आम्ही तो पण रस्ता मोकळा करून स्मार्ट सिटीचे जे CC रोड्स आहेत तिथं ते सुरू करण्यासाठी प्रोसेस करणार आहोत. पण अनेक नागरिकांचं असं म्हणणं आहे की मुख्य बाजारपेठ असलेल्या भागांमध्ये अतिक्रमण आहे, मग अशा भागातलं प्राधान्याने केलं पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. आता असं झालेलं आहे की आमच्याकडे जे 9 रस्ते आम्ही निश्चित केलेले होते त्यापैकी 4 रस्त्यांवर आम्ही कारवाई केलेली आहे. जे 5 रस्ते ते अत्यंत वर्दळीच्या अशा जुन्या शहरामधली ती रस्ते आहेत. गुलमंडीचा परिसर आहे, संभाजी पेठ म्हणून जे आता नामकरण केलेलं आहे तो भाग असेल, या सगळ्या भागामध्ये सिटी चौक असेल, जुनं डाक ऑफिस असेल, त्या सर्व ठिकाणी आम्ही कारवाई करणार आहोत. आणि ही निरंतर कारवाई यानंतर आम्ही करणार आहोत. रोडच्या बाबतीमध्ये आम्ही DPR तयार केलेलं आहे. त्या DPRचं प्रेझेंटेशन माननीय मंत्री महोदयांपुढे पण झालेलं आहे आणि शिवेंद्रराजे भोसले सरांच्या पुढे ते झालेलं आहे. आणि निश्चितपणे आम्ही त्याचे जे काही अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत त्यानुसार आम्हाला लवकरात लवकर पैसे मिळण्याची शक्यता आहे. आणि सुदैवाने या शहरातील जे लोकप्रतिनिधी आहेत, माननीय संजय शिरसाट सर असतील, माननीय अतुल सावे सर असतील आणि सर्व आमदार खासदार आहेत, ती सर्व अतिशय जोमाने आणि नेटाने हा निधी महानगरपालिकेला मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि निश्चितच लवकरात लवकर आपल्या शहराला अतिशय चांगल्या स्वरूपाचे रस्त्यांसाठी निधी मिळू शकेल.